निलेश लंके 16,000 मतांनी पुढे आहेत। सुजय विखे हे सध्या पिछाडीवर आहेत नगरमध्ये। निलेश लंके 16,000 मतांनी पुढे, सुजय विखे आता सध्या पिछाडीवर। सुजय विखेंचे टेन्शन वाढलंय। निलेश लंके 16,000 मतांनी आघाडीवर। त्यामुळे निलेश लंके हे सध्या पुढे आहेत तर सुजय विखे पिछाडीवर आहेत। 16,000 मतांचा फरक आता दोन्ही उमेदवारांमध्ये बघायला मिळतोय। सुशील कुमार शिंदे आता दृश्यांमध्ये आपल्याला दिसतात। त्यांची कन्या प्रणिती शिंदे या सोलापूरमधून आता राम सातपुते यांच्या विरोधात लढतायत आणि सोलापूरमधून प्रणिती शिंदे या सध्या आघाडीवर आहेत। तर नगरमधून निलेश लंके 16,000 मतांनी आघाडीवर, सुजय विखे पिछाडीवर। तर भाजप 246 आणि काँग्रेस 96 जागांवर सध्या आघाडीवर। भाजप स्वबळावर सत्ता स्थापनेपासून अजूनही दूर। देशभरातला आकडा आपण बघतोय। गेल्या वेळेस 300+ एकटा भाजप पक्ष होता देशात आणि यावेळेस भाजपची काहीशी पिछाड झाली आणि 246 जागांवर भाजपचे उमेदवार देशभरात आघाडीवर आहेत। तर काँग्रेसचा आकडा आहे 96, जिथे काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत। तर एनडीए 293 आणि इंडिया आघाडी 234 जागांवर आघाडीवर। महायुती 18 आणि महाविकास आघाडी 29 जागांवर आघाडीवर। आणि देशातला आकडा आपण बघितला तर 293 जागांवर एनडीएचे उमेदवार आघाडीवर आहेत तर इंडिया आघाडीचे 234 जागांवर। बुलढाण्यात शिंदे गटाचे प्रतापराव जाधव हे विजयी झालेले आहेत। जाधव